नमस्कार शेतकरी मित्रांनो, नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी अमोलकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो। आजचा विषय खूप ज्वलंत आणि नवीन आहे। नवीन शब्द बोलताना थोडा अडकळ, कारण त्याला नवीनही म्हणता येत नाही आणि जुनाही म्हणता येत नाही। आता जवळपास 6 ते 7 दिवस झाले मी बाहेर आहे कामानिमित्त, आणि एक विषय माझ्या मनात आला होता घरातून बाहेर पडताना की मी नेक्स्ट जनरेशन फार्मिंग युट्यूब चॅनलला नाव दिले, पण खरोखर नेक्स्ट जनरेशन जी म्हणजे जी आजची तरुण पिढी, जी मुलं शाळेत शिकताय किंवा कॉलेजमध्ये, हे खरोखर शेतीकडे वळत आहे का? तर मी त्यासाठी सर्वे केला माझ्या कामानिमित्त, कारण मी गेले 10 वर्ष शिक्षण क्षेत्रातच काम करतो। त्यामुळे त्या मुलांना मी सहज जिथे जाईल तिथे, जिथे रस्त्यात मुलं भेटले, शाळेमध्ये जी मुलं होती, त्यांना मी साधा क्वेश्चन केला की आज कोणी शेतकरी बनायला तयार आहे का? भविष्यात कोणी शेतकरी बनेल का? गेस करा काय उत्तर आलं असेल। नाही, हाच त्यांचं उत्तर होतं, नाही हेच उत्तर होतं। त्याच्या मागचं काय कारण असेल तर कमेंट्स मध्ये सांगा। आपण डिस्कस या व्हिडिओसाठी, हा व्हिडिओच्यासाठीच मी सुरू केलाय की डिस्कस करता येईल म्हणून। तर मग तो विचार माझ्या डोक्यात खेळतच राहिला आणि मी चॅट जीपीटी, आता जे AI तंत्रज्ञान आहे सध्याचं, चॅट जीपीटी म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यावर मी टाकलंय की शेतकऱ्याचा मुलगा शेती करायला का तयार नाही? तर बरेचसे कारण, त्यानं खूप छान कारण दिले आणि ते मार्मिक कारण होते। आणि मुलांनी मला जे उत्तर दिले त्यांना क्वेश्चन केल्यानंतर की का रे बेटा, तर काही उत्तर सांगतो मी तुम्हाला। की एका मुलीनं उत्तर दिलंय की सर, ते देवामुळं नुकसान होतं शेतीचं आणि शेती परवडत नाही। एक छोटासा 8वीतला मुलगा होता, तो म्हटला सर शेतीमध्ये उत्पादन नाहीये, पैसा जास्त टाकावा लागतो आणि त्याच्यानंतर तेवढा पैसा मिळत नाही। एक दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेलो होतो, तिथे त्या मुलाचं उत्तर आलं सर, श्रम जास्त करावं लागतात आणि त्याप्रमाणे मोबदला नाही शेतीमधून। म्हणजे बघा किती लहान मुलं होते आणि त्यांना सहज मी क्वेश्चन करत चाललोय। मग त्याच्यानंतर मी त्यांना दुसरा क्वेश्चन विचारला, म्हटलं नोकरी करून शेती कोण करणार? तर 90% मुलांच्या हातवरती झाले। बघा, म्हणजे आजच्या पिढीला 100% शेतकरी बनायला नकोय, आणि नोकरी करून जर म्हटलं तर 95% मुलांनी हातवरती केलाय। तर किती आपण म्हणू, हे आपल्यासाठी किती अवघड गोष्ट आहे किंवा अभाग्य म्हणता येईल। आपलं कृषी प्रधान देश आहे। जुन्या जमान्यात आमच्या आई वडिलांच्या काळात 75% लोक शेतकरी होते, आज 52%वर आले। मग मी त्यांना परत तिसरा क्वेश्चन केला, तर म्हटलं का रे बाळांनो, आज आमच्या आई वडिलांनी आम्हाला खाऊ घातलंय, आम्ही आमच्या पुढच्या पिढीला खाऊ घालणार, म्हणजे तुम्ही जी काही पुढी पिढी समजा 8वी म्हणजे काय आमची नेक्स्ट पिढी, आता तुम्ही आजोबा झाल्यानंतर तुमच्या मुलांना तुम्ही काय खाऊ घालणार? आमच्या वेळेस 75% होते, आता 50%वर आलं, पुढे किती टक्क्यावर होईल? तर एका मुलीनं शार्प उत्तर दिलंय, कारण आजकालची पिढी ही जी जनरेशन आहे, छान उत्तर दिलं, म्हणजे सर 15%। म्हटलं अरे बेटा, मग 15% जर शेतकरी असले तर मग जनसंख्या तर दुप्पटनं वाढणार येणाऱ्या 20-25 वर्षात, तर मग काय करायचं? मग मुलं निशब्द झाले। तर काय रियालिटी की जर या पिढीनं खरोखर हात जे वरती झाले नाही आणि ते खरोखर जर शेतकरी झाले नाही, तर येणाऱ्या 20-25 वर्षामध्ये शेतकरी हा राहणार नाही आणि जगाला अन्नधान्य आपल्याला पुरवायला कुणी राहणार नाही। मग त्यांना म्हटलं अरे कम्प्युटर वगैरे खाणार का तुम्ही? तर मग त्यांच्या चेहऱ्यावर क्वेश्चन मार्क असा विचार करण्यावरती। मग खरंच सांगा, कमेंट मध्ये सांगा, तुम्ही जे काही व्हिडिओ पाहत असाल, जर तरुण पिढी असेल तर का तुम्ही शेती करायला तयार नाही? मग कशी शेती करायची, काय? आणि मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की हा क्वेश्चन मी AI ला विचारला, तर AI चे काही उत्तर आहे। AI चं काय म्हणणं आहे की बघा, पहिला काय म्हणतात ते, अस्थिर उत्पादन आणि आर्थिक संकट। शेती ही निसर्गावर अवलंबून असते आणि त्यामुळे उत्पन्न हमखास मिळेल याची शाश्वती नसते। आर्टिफिशियल इंटेलिजन्स असून छान उत्तर दिलंय। पाऊस कमी जास्त झाल्यास, बाजारभाव कोसळल्यास किंवा कीड रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास मोठे नुकसान होते। बँकांचे कर्ज आणि सावकारांच्या व्याजामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी होतात, त्यामुळे पुढील पिढी शेती करण्यास झजावत नाही। बघा किती मार्मिक उत्तर आहे। दुसरे, शेतीतील मेहनत आणि कमी मोबदला, रियालिटी आहे। त्याच्यातही 3 सब पॉइंट काढून दिले। शेतात दिवसभर राबूनही अपेक्षित नफा मिळत नाही, कामाचे ठराविक तास नसतात, कधीही काम करावे लागते। आधुनिक शिक्षण घेतलेली तरुण पिढी कमी श्रमात अधिक कमाई करणाऱ्या नोकरी किंवा व्यवसायाकडे वळते। AI चे उत्तर येते आणि ही रियालिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती पुढे गेले बघा। तिसरा मेन पॉइंट दिला, शेतीसाठी आवश्यक साधन संपत्ती आणि जमीन धारणा कमी होत चालली। ही रियालिटी, जमीन धारणा कमी होत चालली। वारस हक्कामुळे जमिनीची लहान तुकड्यांमध्ये विभागली जाते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती करणे कठीण होते। जमिनीचे भाव वाढल्यामुळे अनेक जण शेती विकून वेगळ्या व्यवसायात गुंतवणूक करतात, ही एक खरी कहाणी। चौथा मेन पॉइंट दिला, औद्योगिक आणि शहराकडे आकर्षण। शहरी जीवनशैली
चांगली सोयीसुविधा, नोकरीच्या संधी तरुणांना पिढीला शहराकडे वळवतात. IT, त्याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, व्यवसाय याच्यामध्ये चांगल्या संधी आहेत अजूनही नोकरीच्या. त्यामुळे तरुण पिढी शेती करायला तयार नाही. सरकारी धोरणे आणि आधाराचा अभाव. आता बऱ्याच लोकांनी व्हिडिओ पाहता हाही कमेंट्स केला असेल. सुरुवातीला व्हिडिओ झाल्याबरोबर सरकारचं नाव आलं असेल. तर AI ला ते माहिती की सरकारी धोरणे आणि आधाराचा अभाव, शेतमालाचे योग्य दर मिळत नाहीत, कृषी क्षेत्रासाठी पुरेशी सरकारी मदत, अनुदाने आणि पायाभूत सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीत भविष्य दिसत नाही. आणि त्या मुलांनी दिलेले उत्तर काही चुकीचे नव्हते. पर्यायांची उपलब्धता आणि आधुनिक शिक्षणाचा प्रभाव. सगळ्यात महत्वाचा विषय येतो आधुनिक शिक्षणाचा प्रभाव. म्हणजे शेती कशी करायची हे अजून चांगल्या प्रकारे शिकवलेच जात नाही मुलांना. जसं तुम्हाला गणित, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल हे सगळं शिकवलं जातं, पण सरकारनं अजून कृषी क्षेत्रामध्ये हा विषय, शेती विषय इन्क्लूडच केला नाही. डॉक्टर, इंजिनियर, सरकारी नोकऱ्या, व्यवसाय यामध्ये जास्त स्थैर्य असल्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष होते. तर AI निष्कर्ष काय दिला? AI काय त्या लहान मुलांनाही निष्कर्ष दिला होता. शेतीमध्ये नफा कमी, कष्ट जास्त, जोखीम मोठी, भविष्यातील अनिश्चितता असल्याने शेतकऱ्यांनी पुढील पिढी शेतीकडे वळण्यास तयार नाही. जर सरकारने चांगल्या योजना आणल्या, शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब झाला आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे योग्य मूल्य मिळाले तर शेतकऱ्यांचंही मुलं शेतीकडे वळतील. बघा, अशा प्रकारे AI सांगितलंय की काय केलं पाहिजे. मी परत एक क्वेश्चन विचारला की मग शेतीकडे तरुणांची रुची वळवण्यासाठी उपाय सांगा. AI लाच एक क्वेश्चन विचारला तर त्यांनी काय सांगितलं? AI बघा किती छान उत्तर दिले. आधुनिक शेतीचा अवलंब करा म्हणतात. तंत्रज्ञानाचा वापर, त्याच्यामध्ये ड्रोन, स्मार्ट सिंचन, अचूक शेती म्हणजे प्रिसिजन फार्मिंग यांचा अवलंब केल्यास उत्पादन वाढू शकते, खर्च कमी होऊ शकतो. आधुनिक औषध आणि जैविक कीड नियंत्रण वापरून पीक संरक्षण करावे. संशोधन आणि विज्ञान आधारित शेती, शेतीला व्यावसायिक स्वरूप देणे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करायची शेतकऱ्यांनी. केवळ धान्य किंवा फळे विकवण्याऐवजी प्रक्रिया करून उत्पादन विकावे, जसे टोमॅटो सॉस, लोणची, दूध उत्पादन इत्यादी. शेतीपूरक व्यवसाय जसं पोल्ट्री, मत्स्यपालन, मधमाशी पालन. सेंद्रिय शेती, त्याची ब्रँडिंग करा. सेंद्रिय उत्पादनाला चांगली किंमत मिळते. सेंद्रिय प्रमाणपत्र घेऊन थेट ग्राहकांना माल विकावा. स्वतःचा ब्रँड तयार करून ऑनलाईन विक्री सुरू करावी. थेट बाजारपेठेशी जोडणी करावी. मध्यम जे दलाल असतात ते कमी करण्यात यावे. निर्यातीचा पर्याय AI सुचवलाय आणि शासनाने ठोस पावले उचलावे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सही शासनावर येऊन टेकलं 4थ्या पॉइंटला. संपूर्ण कर्जमाफीपेक्षा शाश्वत उपाय दिले पाहिजे. कमी व्याज दरावर कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे. आधुनिक यंत्रे, तंत्रज्ञान यासाठी शेतकरी खरेदी करू शकतील. विमा योजना प्रभावी करायला पाहिजे. हवामाना संबंधित अचूक माहिती वेळेवर मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना. त्याच्यानंतर तरुणांना प्रेरित करण्यासाठी उपाय झाले पाहिजे. शेतीत नोकरीच्या संधी निर्माण करणे. आता हे झालं AI याला आपण आता बंद करू. तर काय होईल तुम्ही सांगा. AI तर सांगितलं काय करता येईल, कशा प्रकारे शेती करता येईल आणि शेतकऱ्यांचे मुलं शेतकरी बनले पाहिजे यासाठी काय उपाययोजना करता येईल तुम्ही कमेंट मध्ये सांगा. तर मुलांना शेवटचं जे उत्तर होतं की 2000 म्हणजे येत्या 20-25 वर्षानंतर काय डिमांड येईल, तर मी त्यांना स्पष्ट उत्तर दिलं की जर 20% शेतकरी राहिला तर शेतकरी शेतीचा माल पिकवेल आणि तो घरात ठेवेल आणि घेणाऱ्याला काय होणार आहे, मी 10,000 विकतो, घ्यायचा असला घेणार तुझ्या घरी जा, ही स्थिती काही दिवसांनी येणार आहे. ऑब्विसली आता नाही, आता बाजारभावाचे प्रॉब्लेम आहेत, नैसर्गिक आपत्ती, हे सगळ्या गोष्टी मी मान्य करू शकतो. पण येत्या काळामध्ये तुमची जी पुढची पिढी आहे जी आता 4थी, 5वी, 6वी, 7वीला यांना शेतीमध्ये करिअर खूप छान प्रकारे. कारण तुम्ही विचार करा 20% शेतकरी आल्यानंतर उत्पादन किती निघेल आणि डॉक्टर, इंजिनियर, मेडिकल कशात कोणत्याही फील्डमध्ये गेले तरी भाकर खावं लागणार आहे आणि भाकरी कुठून तयार होते शेतामधून, तो राबतो कोण, शेतकरी. तर पुढच्या पिढीला आमच्या पिढीपेक्षाही आणि मागच्या पिढीपेक्षाही खूप सुवर्ण संधी की तुम्ही प्युअर शेतकरी न बनता तुम्ही स्वतः नोकरी करून स्वतःची शेती डेव्हलप करू शकता. कारण AI आलंय, तुम्ही मोबाईल वरून शेती करू शकणार आहे. शेतामध्ये कॅमेरे आले, CCTV बसला, ऑटोमेशन झाले ड्रीप मध्ये, त्याच्यानंतर आता ट्रॅक्टर आलेत. तर या सगळ्या गोष्टींचा अवलंब करून तुम्ही दोन्ही गोष्टी रोल चांगल्या प्रकारे निभवू शकणार. मग का म्हणून तुम्ही शेतीला करिअर निवडत नाही, तर विचार करा आणि खाली कमेंट्स करा तुम्हाला काय वाटतं. याच्यावर एखादा अजून नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल मी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी. नमस्कार.